रोज रोज भाजीला काय करावं हे एक सुचतच नाही. आणि आता उन्हाळ्यात भाज्या पण खूप महाग मिळत आहेत. त्याच्यामुळं 4 दिवसाच्या भाज्या आणल्या की उन्हाळ्यात टिकत पण नाहीत, सुकून जातात. म्हणून आज मला पंचायत पडली होती की भाजीला काय करावं म्हणून. मग त्याच्यासाठी मी आता ही भाजी करायचं ठरवलं. त्याच्यासाठी मी आहे ना त्या तेलात जिरी मोहरी चांगलं फोडणी करून घेतली आणि त्याच्यात की नाही कांदा आणि आपलं खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे बघा मी मिक्सरमध्ये बारीक. आणि ते पण तेलात परतायला ठेवलं आहे. एकदम छान परतायचं म्हणजे तेल सुटूपर्यंत, म्हणजे आपली भाजी होणारी आहे ना ती एकदम चविष्ट होती आणि चांगली पण होती. आणि त्याच्यासाठी मी तेल सुटूपर्यंत छान असं तळलं. त्याच्यानंतर आपला घरचा काळं तिखट टाकलं आणि आणखीन जास्त एक 5 मिनटं चांगलं त्याला हे करून ठेवलं, म्हणजे तळायला ठेवलं. आता तेल पूर्ण सगळं सुटूपर्यंत तोपर्यंत आपण इकडं, आता माझ्याकडे टोमॅटो नव्हता त्याच्यासाठी मी दोन चमचे मोठे 2 चमचे मी दही वापरलं. त्याच्यामुळं क्रिमीनेस पण येतो भाजीला आणि चव पण लागते. त्याच्यासाठी आज माझ्याकडे टोमॅटो नव्हता म्हणून मी दही वापरलं. आणि एकदम गॅस बारीक करायचा केलता बघा मी, त्याच्यामुळं ते दही फाटत नाही आपण. आणि फास्ट जरा हलवत राहायचं 1-5 मिनटं, गॅस बारीकच ठेवून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. आणि म्हणजे आजूबाजूला आपलं सगळं तेल सुटतं बघा. छान आपलं दही त्या मसाल्यामध्ये मिक्स झालं की एकदम छान असं आजूबाजूला तेल सुटतं. तोपर्यंत आता मी इकडं की नाही सोयाबीनच्या वड्या की नाही आपल्या गरम पाण्यात की नाही एक 10 मिनटं उकडून घेतले होते. आता हे पूर्ण सगळं असं हे झालं आहे ना. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात मी विसळून जरा पाणी टाकलेलं आहे, म्हणजे त्याला पण होतं थोडासा मसाला, ते पण टाकलेलं आहे बघा. आणि आणखीन एकदा हलवलं आहे. एक 10 मिनटं मी वाफलून घेतलेले आहेत बघा पाण्यात ह्याच्या सोयाबीनच्या वड्या. आता बघा मी टाकत आहे त्याच्यात हे सगळ्या मसाल्यात, पूर्ण मसाल्यात टाकत आहे. आता हलवून घ्यायचे बघा चांगलं चांगलं हलवून घेतलं ना मस्तपैकी, म्हणजे चव पण छान लागते. आता एक 10 मिनटं असंच आहे ना आपल्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे सगळं. आता मी वरनं एक मसाल्याची पुडी टाकलेली आहे, ती आहे म्हणजे कसं आता मॅगी मसाल्याची पुडी. ह्याच्याने भाजीला एवढी चांगली चव येते ना, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मी ट्राय केलं तर ह्याच्या अगोदर, म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे. ह्याच्या अगोदर ट्राय करा, म्हणजे भारी एकदम भाजी भारी होती. आता आपली भाजी भारी झालेली आहे बघा. कमेंट करून सांगा की